नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये टॉर्शनला आपण सुरुवात करतोय. यामध्ये टॉर्शनमध्ये आपल्याला काही पॉईंट्स बघायचे आहेत. कुठले पॉईंट बघायचे आहेत आपल्याला? चला डिस्कस करूया आपण. टॉर्शनचं बेसिक्स आपल्याला अगोदर तर माहिती असणं आवश्यक आहे बघा. जसं आपण बेंडिंग बघितलं, बेंडिंगचं इक्वेशन, बेंडिंगचे स्ट्रेसेस वगैरे वगैरे, तसंच टॉर्शनचा कन्सेप्ट आहे बघा, जशाच तसा. बस याच्यामध्ये हा कन्सेप्ट समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला माहिती की आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियलच्या लॅबोरेटरीमध्ये डिप्लोमा असो की डिग्री असो त्याच्यामध्ये टॉर्शन नावाची टेस्ट केली असते बघा. टॉर्शन नावाच्या टेस्टमध्ये आपण काय करतो, या टाईपचा एक अल्युमिनियमचा किंवा माइल्ड स्टीलचा असा रॉड घेतो आपण सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा, आणि त्याच्यावरती एका साईडला आपण काय करतो, असं टॉर्शन अप्लाय करतो आणि दुसऱ्या साईडला आपण त्याला फिक्स करून ठेवत असतो बघा. आणि नंतर त्याचं फेल्युअर आपण चेक करतो या टाईपमध्ये. त्याच टाईपमध्ये आपल्याला टॉर्शनचा कन्सेप्ट समजण्यासाठी त्याच टाईपची एक डायग्राम घेतो मी अशी, जेणेकरून आपल्याला टॉर्शनचा कन्सेप्टसाठीचा बेसिक्स तयार होणार आहे. आणि या बेसिक्सला जाण्याच्या अगोदर म्हणजेच पुढचे पॉईंट्स कव्हर करण्याच्या अगोदर तर टॉर्शन विषयी बोलूया आपण. असं याविषयी टॉर्शन विषयी बोलूया आपण. आता कसं असेल टॉर्शनचा कन्सेप्ट? आता एक्झाम्पल अशी इकडे एक फिक्स्ड वॉल आहे बघा, अशी भिंत आहे या टाईपमध्ये हा रॉड आहे, असा फिक्स करून ठेवला आहे बघा. रॉड इथं रॉड फिक्स करून ठेवला असा. चला ठीक आहे, हे रॉडचा लॉन्जिट्युडनल ॲक्सिस या टाईपमध्ये. किती आहे रॉडची लेंथ? रॉडची लेंथ काहीतरी आहे बघा, L मीटरची लेंथ आहे. आता ह्याच्यावरती 3 ॲक्सिस आहेत बघा. हा एक ॲक्सिस आहे, तो एका विशिष्ट प्लेनमध्ये असणार आहे. हा नंतरचा हा ॲक्सिस आहे, तो विशिष्ट प्लेनमध्ये असणार आहे एका. आणि हा परपेंडिक्युलर ॲक्सिस आहे, तो एका वेगळ्या प्लेनमध्ये आहे. एक्झाम्पल हा एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे, आणि ह्याला झेड ॲक्सिस म्हणूया आपण. म्हणजे तुम्हाला समजलं असेल की एक्स ॲक्सिसचा प्लेन हा उभा आहे, वाय ॲक्सिसचा प्लेन ही असा उभा आहे. म्हणजे बरोबर त्याला परपेंडिक्युलर आहे बघा. कशाला परपेंडिक्युलर आहे? जर इथं ह्या डायग्राममध्ये जर सांगितलं, या डायग्राममध्ये ह्याचा साईड व्ह्यू मध्ये जर दाखवलं मी तुम्हाला, तर ह्याचा साईड व्ह्यू असा बनतो बघा, या टाईपमध्ये. हा त्याचा लॉन्जिट्युडनल ॲक्सिस होता. चला या टाईपमध्ये ह्याला परपेंडिक्युलर बरोबर परपेंडिक्युलर हा एक्स ॲक्सिस होता असा. आणि याला या टाईपमध्ये व्हर्टिकल प्लेनमध्ये हा वाय ॲक्सिस होता, आणि हा त्याचा झेड ॲक्सिस होता. या टाईपमध्ये झाले ॲक्सिस त्याचे. आता आपण काय करूया, ह्याच्यावरती मोमेंट अप्लाय करूया. मोमेंट हे एम, इकडं मोमेंट अप्लाय केलं, इकडं मोमेंट अप्लाय केलं, ना असं इकडं मोमेंट अप्लाय केलं. मोमेंट काय असतं, हे किलो न्यूटन मीटरमध्ये. हे मोमेंट अप्लाय केलं आपण, हे मोमेंट अप्लाय केलं. तर माझा क्वेश्चन नंबर 1 असा आहे की कुठल्या मोमेंटमुळे टॉर्शन तयार होणार आहे? कुठल्या मोमेंटमुळे टॉर्शन तयार होणार आहे? 3 मोमेंट आहेत, 3 ॲक्सिसच्या अबाउट आहेत ते. फक्त ह्याच्यामुळे एकाच मोमेंटमुळे टॉर्शन तयार होणार आहे. आणि ते कुठलं मोमेंट दिसतंय तुम्हाला? ते दिसतंय तुम्हाला कुठलं मोमेंट? ते झेड ॲक्सिसच्या अबाउटचं जे मोमेंट आहे बघा, त्याच्यामुळे टॉर्शन तयार होणार आहे. तुम्ही जर बघितलं ह्या टाईपचं मोमेंट जे आहे ते असं मोमेंट आहे बघा, झेड ॲक्सिसच्या अबाउटचं. आणि त्याच्यामुळे तयार होतं इथं मोमेंट. त्याच्यामुळे तयार होतं टॉर्शन, ट्विस्टिंग मोमेंट किंवा टॉर्शन त्याला आपण म्हणतो. बरं, ह्या एक्स ॲक्सिसच्या अबाउट जे मोमेंट आहे त्यामुळे काय तयार होणार आहे? त्यामुळे बेंडिंग तयार होणार आहे. कसं आहे हे मोमेंट? हे मोमेंट जर बघितलं तुम्ही असं या टाईपमध्ये बघा, हे असं मोमेंट आहे. म्हणजे कसं, एक्झाम्पल हा आपला रॉड होता असा. एक्झाम्पल एक छोटीशी डायग्रामनी दाखवतो, थोडंसं लवकर होईल म्हणून. या टाईपचं मोमेंट हे आहे बघा. हे वाय ॲक्सिसच्या मोमेंटमुळे काय होऊ लागलं ऍक्च्युली? वाय ॲक्सिसचं मोमेंट हे असं आहे बघा, हे वेगळ्याच प्लेनमध्ये आहे. म्हणजे पलीकडच्या साईडला किंवा हे तुमच्या साईडला असं ट्विस्ट होण्याचा प्रयत्न होईल बघा. तो तुमच्या साईडला किंवा पलीकडच्या साईडला, म्हणजे तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनच्या आतमध्ये किंवा मोबाईलच्या स्क्रीनला परपेंडिक्युलर, लॅपटॉपच्या स्क्रीनला परपेंडिक्युलर असं मोमेंट म्हणजे बेंडिंग मोमेंट तयार होईल. मग बेंडिंग मोमेंट कशामुळे होत आहे? बेंडिंग इज कॉज्ड ड्यू टू 2 मोमेंट्स. कुठल्या 2 मोमेंटमुळे होऊ लागले बेंडिंग? बेंडिंग कॉज्ड मोमेंट अबाउट कुठल्या मोमेंटमुळं? मोमेंट अबाउट एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. यामुळे काय होतंय? बेंडिंग तयार होतंय. क्वेश्चन दुसरा, म्हणजे जो की आपण आधी डिस्कस केलाय, कुठल्या मोमेंटमुळे ट्विस्टिंग तयार होत आहे? तर ट्विस्टिंग तयार होण्यासाठी कुठलं मोमेंट कारणीभूत आहे? तर झेड ॲक्सिसचं मोमेंट जे आहे ते कारणीभूत आहे बघा, ट्विस्टिंग किंवा त्याला आपण टॉर्शन म्हणूया. झेड ॲक्सिसच्या अबाउटचं मोमेंट त्यामुळे तयार होऊ लागलं. हे कशामुळे तयार झालं? सगळं हे मोमेंटमुळे तयार झाले सगळे इफेक्ट्स. पॉईंट समजला असेल सगळ्यांसाठीच. जसं आपण बेंडिंगमध्ये जसं आपण बघितलं की बाबा इथे अझम्पशन्स वरती काही आपलं हे बेंडिंग थेरी बेस्ड आहे बघा, अशा अझम्पशन्स वरती. तसेच ह्या टॉर्शनमध्ये सुद्धा असेच काही अझम्पशन्स आहेत बघा. प्रत्येक सब्जेक्टमध्येच अझम्पशन्स आहेत, नाहीतरी आपल्याला माहिती आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स हा अझम्पशन्स वरती आहे. आपण अगोदर काही 5 अझम्पशन्स बघितले होते, त्यामध्ये आपण काही भर देणार आहोत. त्यामध्ये काही ॲडिशनल अझम्पशन्स आपण डिस्कस करणार आहोत. मग तुम्ही म्हणताल की सर हे अझम्पशन्स तुम्ही एवढं डिस्कस करता, खरंच महत्त्वाचे आहेत का? बरं, येस, खरंच महत्त्वाचे आहेत. हे अझम्पशन्स विषयी क्वेश्चन्स आपण कधीच नाकारू शकत नाहीये. कधी एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो याच्यामध्ये. त्याच्यामध्ये छोटे छोटे अझम्पशन्स आहेत की त्यामध्ये
होमोजिनियसचा आहे, आयसोट्रॉपिकचा हे तर माहिती सगळ्यांना आपल्याला. कधी ध्यानात ठेवा बघा, जो टॉर्क अप्लाय केलेला असतो ह्या कन्सेप्ट टॉर्शनमध्ये, तो टॉर्क कसा असतो बघा, तो लॉन्जिट्युडनल ऍक्सिसच्या अबाउट असतो बघा. द टॉर्क इज अबाउट द लॉन्जिट्युडनल ऍक्सिस, अबाउट द लॉन्जिट्युडिनल ऍक्सिस टॉर्क अप्लाइड असतो बघा असा. त्या ठिकाणी टॉर्क अप्लाय करतो असं आपण म्हणतो. नंतरचा द शाफ्ट शुड बी युनिफॉर्म क्रॉस सेक्शन. इथं लिहितो मी युनिफॉर्म क्रॉस सेक्शन अँड परफेक्टली स्ट्रेट. शाफ्ट कसा आहे आपला, हा परफेक्टली स्ट्रेट आहे बघा. मग तुम्ही म्हणता हे टॉर्शन फक्त हे शाफ्टसाठीच असतं का? टॉर्शनचा कन्सेप्ट फक्त आपण शाफ्टसाठीच अप्लाय करणार आहोत, की ज्या शाफ्टचा क्रॉस सेक्शन हा सर्क्युलर असतो, ज्याचा काहीतरी डायमीटर असणार आहे डी, ज्याचा क्रॉस सेक्शन आपल्याला येऊन जातो π/4d² या टाईपमध्ये, त्या टाईपचा आपण शाफ्ट कन्सिडर करणार आहोत. दोन टाईपचे शाफ्ट आपण कन्सिडर करणार आहोत ह्या टॉपिकमध्ये. एक असतो सॉलिड शाफ्ट आणि दुसरा असतो हॉलो शाफ्ट. या टाईपमध्ये असा हॉलो शाफ्ट. यामध्ये ह्याचा काहीतरी आउटर डाया आपण कन्सिडर करूया कॅपिटल डी आणि हा त्याचा इंटरनल डाया स्मॉल डी या टाईपमध्ये. मग याच्या रिलेटेडचे सगळे कन्सेप्ट आपण पुढे बघणार आहोत. चला, अझम्पशन नंबर 3. कुठला अझम्पशन आहे? जसं आपण बघितलं होतं, द प्लेन सेक्शन बिफोर द ट्विस्टिंग रिमेन्स द प्लेन आफ्टर द ट्विस्टिंग. म्हणजे जो क्रॉस सेक्शन असतो तो स्ट्रेट असतो, प्लेन असतो. कधी? बिफोर अप्लाइंग द टॉर्क, बिफोर टॉर्क अँड आफ्टर टॉर्क. इथं लिहितो हे बिफोर टॉर्क अँड आफ्टर टॉर्क. टॉर्क अप्लाय केल्यानंतर. खरं असं होतंय का? ॲट ॲक्च्युअलमध्ये असं दिसून येतं तुम्हाला? ॲट ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला असं नाही दिसून येणार. ॲट ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं दिसून येतं. काय असतं? थोडासा ट्विस्ट होऊन जातो बघा. एक्झाम्पल, तुम्ही जर एखादा जर शाफ्ट जर तुम्ही असा ट्विस्ट केलेला बघितला तर तो स्ट्रेट राहत नाही बघा, कधीही बघा तुम्ही. आणि प्युअर टॉर्शनमध्ये आपण काय करतो की आणखी तोच पॉईंट रिपीट करतो मी. आपला जो क्रॉस सेक्शन असणार आहे तो सर्क्युलर क्रॉस सेक्शन असणार आहे बघा. प्रिफरेबली ध्यानात ठेवा हा पॉईंट. आपण सर्क्युलर क्रॉस सेक्शनसाठीच सगळे डिस्कस करत आहोत पॉईंट. आता प्युअर टॉर्शनचा एक कन्सेप्ट असतो बघा. प्युअर टॉर्शन म्हणजे काय? आणि आपल्यासाठी जे इक्वेशन आहे ना ते प्युअर टॉर्शनचंच इक्वेशन आहे. आता मी नंतर लिहिल बघा एक इक्वेशन, प्युअर टॉर्शन म्हणजे काय आणि ह्या टॉर्शनमध्ये असलेले साइन कन्व्हेन्शन, आपण सगळेच पॅरामीटर, सगळेच पॉईंट्स आपण इथं डिस्कस करणार आहोत आता ह्या पॉईंटमध्ये. आता एक्झाम्पल, असा शाफ्ट आहे. खरं तर आपण कॅन्टिलिव्हरची कंडिशन म्हणूया. त्याचा एक एंड फिक्स आहे आणि दुसरा एंड फ्री आहे असा. या टाईपमध्ये हा शाफ्ट आहे. इथं दुसरा शाफ्ट आहे. ठीक आहे. आता आपण काय करूया, ह्या एका शाफ्टवरती आपण असा टॉर्क अप्लाय करूया. हा टॉर्क मी टीनं दाखवतो आणि त्याचं युनिट काय असते? किलो न्यूटन मीटर असते बघा या टाईपमध्ये. आणि इकडं त्याच्या अपोजिटमध्ये एक टॉर्क अप्लाय करतो मी असा, आणि त्याचा युनिट किती आहे? टी, किलो न्यूटन मीटर या टाईपमध्ये त्याचा युनिट घेतोय आपण. आणि ॲज युजल टॉर्कची काहीतरी लेंथ असणार आहे, शाफ्टची काहीतरी लेंथ असणार आहे फायनाईट दोन्ही केसमध्ये. आणि दोन्ही केसमध्ये याचा क्रॉस सेक्शन जो असणार आहे तो असा सर्क्युलर असणार आहे, की ज्याचा डायमीटर डी आहे या टाईपमध्ये. आता जर आपण बघितलं इकडे एक टॉर्क अप्लाय केलाय, जर तुम्ही जर इकडच्या साईडने जर बघितलं तर तुम्हाला हा टॉर्क कसा दिसेल? हा तुम्ही राईट हँड थंब रूल वापरायचा बघा. आपले उजव्या हाताचे चार बोट असे कर्ल करायचे आणि एक जो अंगठा असतो तो आपण इकडं ह्या डायरेक्शनला मेन्शन करायचा. ह्या डायरेक्शनला अंगठा मेन्शन करायचा. राईट हँड थंब रूलमध्ये तुमचे फिंगर्स असे कर्ल झाले पाहिजेत असे, आणि जो थंब आहे तो थंब इकडे आला पाहिजे आपला थंब या टाईपमध्ये. मग या टाईपमध्ये जर बघितलं आपण तर या टाईपमध्ये काय दिसून येतंय? आता इथे जर आपण असा सेक्शन घेतला, तर आपला जो थंब आहे, थंबची डायरेक्शन अशी येऊन जाते. तर इथं दोन ॲरोज तुम्ही मेन्शन करा असे. सेक्शन आहे बघा. कसा याचा कन्सेप्ट? हे पॉझिटिव्ह साईन कन्व्हेन्शन आहे का निगेटिव्ह साईन कन्व्हेन्शन? आता ह्या टॉर्कसाठीचं, तर ह्या टॉर्कसाठीचं हे पॉझिटिव्ह साईन कन्व्हेन्शन आहे बघा. कसं पॉझिटिव्ह बनतं ध्यानात ठेवायचं. जर तुम्ही राईट साईडनं बघत असाल आणि राईट साईडनं बघून जर तुम्हाला तुमचे फिंगर्स म्हणजे तुमचा जो अंगठा आहे, जर तुमचा अंगठा जर इकडच्या डायरेक्शनला येत असेल, असा इकडच्या जर डायरेक्शनला येत असेल, तर ध्यानात ठेवायचं की पॉझिटिव्ह साईन कन्व्हेन्शन आहे आपल्यासाठी. नाही, तुमचा अंगठा कुठे आला होता? हा सेक्शन घेतला ना, तुमचा अंगठा ह्या डायरेक्शनला आला होता ना. ज्यावेळेस तुम्ही असे 4 बोट आपले असे आपण कर्ल केले होते, तर आपला अंगठा ह्या डायरेक्शनला आला होता असा. तर ध्यानात ठेवायचं ह्या डायरेक्शनला मग हे 2 ॲरो द्यायचे बघा. हे 2 ॲरो द्यायचे. इफ द टॉर्क इज टुवर्ड्स द क्रॉस सेक्शन, इट इज टू बी कन्सिडर्ड ॲज द पॉझिटिव्ह. त्याला आपण पॉझिटिव्ह टॉर्क कन्सिडर करतो. किंवा नाही तर मग सोपं, टॉर्कला तुम्ही राईट साईडनं बघा. राईट साईडनं बघितल्यानंतर तुम्हाला जर समजलं की टॉर्कची डायरेक्शन जी आहे ती क्लॉकवाईज आहे, तर त्याला आपण प्लस घ्या मग. आणि जर समजा ह्याच्या अपोजिट असेल तर मग असं, ह्याच्या अपोजिट जर असेल तर ह्या टाईपमध्ये असणार ही केस. ह्या टाईपमध्ये केस असणार ही. कसे? आपल्या उजव्या हाताचे बोटं अशी इकडे झाले पाहिजेत बघा. उजव्या हाताचे बोटं इकडे आले पाहिजेत.
उजव्या हाताचा जो अंगठा आहे, अंगठा इकडे आला पाहिजे, उजव्या हाताचा अंगठा इकडे आला पाहिजे, या टाईपमध्ये. आता इथं बघूया आपण, इथं बघूया, हा घेतला एक सेक्शन. आता तुम्ही कर्ल करा, तुमचे बोट, चारही बोट असे कर्ल करा, खालच्या डायरेक्शन हे कर्ल होतील, आणि जो अंगठा येणार आहे तो अंगठा असा येणार आहे बघा. हे तुम्ही लेक्चर ऐकता ऐकता हे करत करा, हे महत्वाचं आहे आपल्यासाठी, समजून येईल आपल्याला, ॲज अ पार्ट ऑफ प्रॅक्टिस म्हणून. जर ह्याच्यामध्ये मग काय सेक्शनपासून जर टॉर्क जर दूर चालला असेल तर तुम्ही काय करा, इथं 2 ॲरो ठेवा, असे 2 ॲरो ठेवा. एक ॲरो नाही ठेवायचा, एक ॲरोचा मिनिंग काय होतो, ॲक्झियल लोड, आणि 2 ॲरोचा मिनिंग काय होतो, 2 ॲरोचा मिनिंग काय होतो, टॉर्शन. टॉर्शन तुम्हाला कुठलीही ध्यानात ठेवा, वरची ट्रिक ध्यानात ठेवा किंवा खालची ट्रिक ध्यानात ठेवा. ज्यावेळेस तुम्ही ह्या रॉडला, ह्या शाफ्टला तुम्ही असं उजव्या साईडनं बघतात, जर तुम्हाला जर हा टॉर्क जर असा अँटी क्लॉकवाईज जर दिसला, तर त्याला तुम्ही मायनस साईन कन्सिडर करायचं, पॉईंट नंबर 1 हा झाला आपला एक महत्वाचा पॉईंट. आता प्युअर टॉर्शन म्हणजे काय असते बघा. प्युअर टॉर्शन म्हणजे त्या शाफ्टमध्ये फक्त आणि फक्त काय असणार आहे, प्युअर टॉर्शन म्हणजे शाफ्टमध्ये काय असणार आहे, फक्त टॉर्क असणार आहे, फक्त टॉर्क असतो, फक्त ट्विस्टिंग मोमेंट असतं, हे किलो न्यूटन मीटर मधलं. म्हणजे प्युअर टॉर्शनच्या वेळेस ॲक्झियल लोड किती असतो, बेंडिंग मोमेंट किती असतं, शिअर फोर्स किती असतो, तर ते सगळंच काही झिरो असतं. त्याला आपण म्हणतो प्युअर टॉर्शनची कंडिशन. आणि प्रिन्सिपल स्ट्रेस स्ट्रेनमध्ये आपल्यासाठी एक महत्वाची कंडिशन असणार. चला आता आपण पुढे डिस्कस करूया, ह्या टॉर्शनचं जे इक्वेशन आहे ते डिस्कस करूया आपण. खरं तिथं काही एक पॉईंट डिस्कस करायचा होता मला, बट तो पुढे मी नेक्स्ट क्लासमध्ये किंवा नेक्स्ट कॉन्सेप्टमध्ये डिस्कस करेल मी तो पॉईंट, जो की ऑलरेडी महत्वाचा आहे आणि त्याला सेपरेट डायग्राम करून मला सांगावं लागणार आहे. तर प्युअर टॉर्शनमध्ये आता कुठलं इक्वेशन असतं महत्वाचं, जे की आपल्याला इक्वेशन लिहायचं आणि त्याची पूर्ण डिटेलमध्ये अनालिसिस करायची आहे. तुम्ही कधीही बघितला, ज्यावेळेस तुम्ही ट्विस्ट करता एखाद्या रॉडला, की ज्याचा एंड फिक्स असतं आणि एक एंड त्याचं फ्री असतं, त्या रॉडला ट्विस्ट केल्यानंतर तुम्हाला कसे ऑब्झर्वेशन दिसून येतात बघा, या टाईपमध्ये. आता ह्याचा जर क्रॉस सेक्शन बघितला आपण साईडला, तर याचा सर्क्युलर क्रॉस सेक्शन असणार बघा असा, या टाईपमध्ये. याचा काहीतरी पर्टिक्युलर डायमीटर घेऊ आपण, डी, कॅपिटल डी. आणि चला याच्यामध्ये डायमीटर मी इकडे मेन्शन करतोय, हा डी. आणि याच्यामध्ये जर बघितलं आपण, हे फायबरपासून बनलेलं असतं असं आपण ॲज्युम करतो. त्याच्यामध्ये हा लॉन्जिट्युडनल ॲक्सिस असणार आहे हा मधला, आणि याची काहीतरी लेंथ असणार आहे, एक ठराविक लेंथ घेऊया आपण, अशी लेंथ घेऊया, फिक्स्ड पोझिशनपासून त्याची ठराविक लेंथ घेऊया आपण एल. काहीतरी टॉर्क अप्लाय करूया आपण याच्यावरती किलो न्यूटन मीटरचा, आणि हा सॉलिड क्रॉस सेक्शन आपला हा. चला इथं मी काही ड्रॉ करत नाही आताच, सॉलिड क्रॉस सेक्शन. आता ज्याही वेळेस आपण समजा आपलं ऑब्झर्वेशन, आपण इथं एक लाईन मार्क करून घ्या, अशी ही लाईन मार्क केली आपण कधी, बिफोर टॉर्शन. आता टॉर्क अप्लाय केल्यानंतर काय होणार आहे, याच्यातले सगळे फायबर ट्विस्ट होणार आहेत बघा, ट्विस्ट होणार आहेत म्हणजे फिरणार आहेत. हे ट्विस्ट होऊन हा फायबर कुठं जाईल, अगोदर फायबर बघा कुठं होता, बरोबर लॉन्जिट्युडनल ॲक्सिसच्या बरोबर होता बघा, बरोबर. मी आतमध्ये फायबर नाही कन्सिडर केला, मी त्या रॉडच्या बाहेरनं फायबर कन्सिडर केला आहे बघा. अगोदर फायबरचा पॉईंट हा होता माझा, हा होता एक्झाम्पल, हा त्याचा आतमधल्या साईडचा हा त्याचा ॲक्सिस आहे, ॲक्सिसची पोझिशन आहे, हा तो ॲक्सिस की ज्याच्या अबाउट आपण मोमेंट अप्लाय केलंय बघा, हे ॲक्सिस तो आहे, आणि त्याला आपण झेड ॲक्सिस म्हणतो. आणि ह्या झेड ॲक्सिसलाच आपण काय म्हणतो, झेड ॲक्सिसलाच आपण इथं म्हणणार आहोत पोलार ॲक्सिस. आणि आपल्याकडे जो मोमेंट ऑफ इनर्शिया काढतो ना आपण काय करतो, तो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट जो झेड ॲक्सिस काढतो आपण, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतो आपण त्याला, पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतो, किंवा त्याला आपण जे म्हणणार आहोत ह्या टॉपिकमध्ये. आणि तो काय असतो, मी सांगितलं परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम प्रमाणे सांगितलं, IX + IY असतो बघा तो, IX + IY. IX काय आहे, पाय/64 कॅपिटल D⁴, दोनदा असल्यामुळे ह्याला 2 न मल्टिप्लाय करा. मग पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया किती आला आपल्यासाठीचा, हा π/32 D⁴ या टाईपमध्ये आला. मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट काय असतंय, m⁴ असते बघा हे. चला याविषयी आपण बरंचसं काही बोलूत. एक्झाम्पल, हा सुरुवातीचा पॉईंट आहे बघा तो असा, तुम्ही अशी सुरुवातीला एक लाईन ड्रॉ करून घ्या बरं. त्या पॉईंटला तुम्ही ए पॉईंट म्हणा. ए पॉईंट म्हणजे कुठला आहे तो, ए पॉईंट म्हणजे हा इथला आहे. आणि जसा ही टॉर्क अप्लाय झाल्यानंतर काय होणार आहे, जसा ही टॉर्क अप्लाय झाल्यानंतर असा हा तो ट्विस्ट होणार आहे, तो बार असा ट्विस्ट होणार आहे, तो बार कसा ट्विस्ट होणार आहे, जो पॉईंट ए आहे तो पॉईंट ए नवीन लोकेशनला जाईल बघा, असा नवीन लोकेशनला जाईल असा. मग त्याला म्हणतो मी काहीतरी A' म्हणतो, A'. किती अँगलनं टर्न झालाय तो काहीतरी अँगलनं टर्न झालाय. त्या अँगलला काय म्हणतो मी, थीटा अँगल म्हणतो. आणि थीटा काय असतोय आपल्यासाठी, हा अँगल ऑफ ट्विस्ट असतोय बघा, अँगल ऑफ ट्विस्ट म्हणजे काहीतरी अँगल मधनं तो टर्न झाला, काहीतरी रेडियनमध्ये हा अँगल असणार आहे, रेडियनमध्ये. काय फक्त एकच पॉईंट शिफ्ट झाला का, मग एच पॉईंट शिफ्ट झाला का, पॉईंट एकच शिफ्ट झाला का. जर इथं जर मी असं सर्कल घेतलं, एक्झाम्पल या टाईपमध्ये जर मी सर्कल घेतलं,
आणि याच्यामध्ये काय फक्त एकच पॉईंट शिफ्ट होतो का याच्यामधनं? नाही ना, नाही होत ना. एक्झाम्पल हा ए पॉईंट होता आपला, तो ए पॉईंट नवीन लोकेशनला गेला, ए डॅशला गेला, मग ए डॅशला गेला, मी फक्त एकच पॉईंटवरती फोकस केला होता, एकच पॉईंटवरती फोकस केला होता, आणि तो किती अँगलनं टर्न झाला? तो काहीतरी थिटा अँगलनं टर्न झाला, तो काहीतरी थिटा अँगलनं टर्न झाला असा. चला ठीक आहे, पुढचा पॉईंट. आता ह्याच्यामध्ये मला सांगायचं काय, ए हा ए डिस्टन्सवरती गेला, नंतर जर मी इथं जर पॉईंट घेतला असता, असा बी जर घेतला असता, तर मग बी हा नवीन लोकेशनला गेला असता, हा इथं गेला असता, हा तो किती बी डॅशला गेला असता. एक्झाम्पल इथला सी घेतला असता मी, असा इथं सी घेतला असता, तो सी आता नवीन लोकेशनला इथं सी डॅशला आला असता, असा या टाईपमध्ये. आणि व्हॉट अबाउट द ओरिजिन? ओरिजिन शिफ्ट झाला असता का? ओरिजिन नसता शिफ्ट झाला, हा सेंटरचा पॉईंट शिफ्ट झाला नसता. म्हणजे या टाईपमध्ये आपण बघितला, जो स्ट्रेन असतो बघा, तो स्ट्रेन याचा असा आहे, तो स्ट्रेन याचा असा आहे, तो स्ट्रेन याचा असा आहे. म्हणजे जर आउटलाईन जर सांगायची झाली ह्या कन्सेप्टची, चला यामध्ये मग स्ट्रेन किती आला एक्झॅक्टली याच्यामध्ये जर आपल्याला लिहायचं असेल तर याच्यामध्ये शिअर स्ट्रेन लिहितो मी इथं, कारण ह्या टॉर्शनमध्ये शिअर स्ट्रेन असतो बघा, आणि तो शिअर स्ट्रेन किती असणार आहे? शिअर स्ट्रेन इज अ प्रोपोर्शनल टू द, कशाला असणार आहे? रेडियसला प्रोपोर्शनल असणार आहे. रेडियस म्हणजे काय? ह्या पॉईंटपासूनचं डिस्टन्स, ह्या पॉईंटपासून तुम्ही इथं असाल, या पॉईंटपासून तुम्ही असं जास्त दूर असाल, किंवा ह्या पॉईंटपासून तुम्ही आणखी जास्त दूर असाल, जितकं जास्त दूर असाल तितका जास्त शिअर स्ट्रेन असतो बघा. आणि शिअर स्ट्रेनला आपण दाखवतो काय? गॅमा. गॅमा इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर, या टाईपमध्ये आपण लिहितो. मग गॅमा मॅक्स कुठं असेल? गॅमा मॅक्स कुठं असेल? तर गॅमा मॅक्स कुठं असणार आहे? ॲट द कॅपिटल आरला असणार आहे. कॅपिटल आर नंतर काय? जर याचा जर डायमीटर जर हा डी असेल तर हा झाला कॅपिटल आर, म्हणजे हे एकदम सरफेसवरचे पॉईंट्स, त्याला आपण म्हणूया कॅपिटल आर. एक्स्ट्रीम फायबरचं डिस्टन्स आहे बघा ते सेंटरपासून, तर हा झाला शिअर स्ट्रेनचा कन्सेप्ट. पण आपल्याला माहिती आहे की हुक्स लॉ इकडे सुद्धा व्हॅलिड असतो. शिअर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द शिअर स्ट्रेन, या टाईपमध्ये. म्हणूनच मी पुढे इथं लिहू शकतो या टाईपमध्ये, शिअर स्ट्रेस इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर. आरला प्रोपोर्शनल असतो. मग हा टाऊ जो असणार आहे तो मॅक्सिमम कुठं असणार आहे? टाऊ मॅक्सिमम असतो बघा फार्देस्ट फायबरला. फार्देस्ट फायबर कुठला आहे? सरफेसवरचा हा फायबर फार्देस्ट फायबर आहे. आता याच्यामध्ये जर शिअर स्ट्रेन विषयी तुम्हाला काही कन्फ्युजन नसायला हवं, याच्यामध्ये जर बघितलं आपण, हा अँगल ऑफ ट्विस्ट जो असणार आहे तो अँगल ऑफ ट्विस्ट बी आणि बी डॅशला सारखाच आहे, ए आणि ए डॅशला सुद्धा सारखाच आहे, कारण हा अँगल टर्न बाय द फायबर आहे बघा. मग आपलं अझम्पशन काय होतं? द फायबर बिफोर ट्विस्ट बिफोर टॉर्क इज स्ट्रेट अँड फायबर आफ्टर टॉर्क इज ऑल्सो स्ट्रेट. आता फायबर विषयी नव्हतं बोललो आपण, बट आपण बोललो होतो यामध्ये क्रॉस सेक्शन विषयी बोललो होतो. द सेक्शन बिफोर अप्लाइंग द टॉर्क अँड आफ्टर अप्लाइंग द आफ्टर अप्लाइड द टॉर्क इट रिमेन्स स्ट्रेट, या टाईपमध्ये हा पॉईंट होता. चला याच्यामध्ये जर सोपं एक्झाम्पल जर टॉर्शनचं बघायचं असेल तुम्हाला, हे फायबर कसे ट्विस्ट होतात, तर टॉर्शनची टेस्ट घेण्याच्या अगोदर काय करायचं? चॉकनं काय करायचं? एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची याच्यावरती, एक व्हाईट चॉकनं स्ट्रेट लाईन ड्रॉ केली. मग टॉर्शनच्या नंतर तुम्हाला काय दिसेल? अशी ही जी व्हाईट लाईन अगोदर स्ट्रेट होती ती नंतर स्ट्रेट नसून अशी अशी ट्विस्ट झालेली दिसते, म्हणजेच त्याच्यामध्ये टॉर्शन येऊ लागले, त्याचा असा मिनिंग होतो बघा. याविषयी काहीच कन्फ्युजन नसायला हवं. किंवा आपला जो हात असतो, हात तुम्ही असा ट्विस्ट करायचा, हात जर ट्विस्ट केला, हातावरती एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आणि हाताला ट्विस्ट करायचं असं, उजव्या हाताला किंवा डाव्या हाताला, आणि त्यावेळेस तुम्हाला हे फायबर सगळे ट्विस्ट होताना दिसतील. एक पॉईंट ट्विस्ट होत नसतो, तर ह्यामधले असे इथला पॉईंट सुद्धा असा इथं कुठतरी गेला असणार आहे, या टाईपमध्ये इकडं मूव्ह झाला असणार आहे. म्हणजे प्रत्येक पॉईंट मूव्ह झाला असतो बघा. हा सुद्धा पॉईंट असा नवीन ठिकाणी लोकेट झाला असणार आहे, रिलोकेट झाला असणार आहे, या टाईपमध्ये. याला आपण ट्विस्टिंग म्हणतो. आणि ट्विस्टिंगचं किंवा ह्या टॉर्शनचं एक इक्वेशन आहे, प्युअर टॉर्शनसाठी ते ॲप्लिकेबल आहे, आणि ते इक्वेशन आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं बघा. आणि ते इक्वेशन आहे, हा टॉर्क, जितका आपण टॉर्क अप्लाय केला तो टॉर्क असतो टी बाय जे. जे माहिती आहे आपल्याला, हे टाऊ बाय आर. कुठला आर घेतो मी? हे कॅपिटल आर घेतो, स्मॉल आर घेऊ शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. हे जी थिटा बाय एल, जी थिटा बाय एल. पण ज्यावेळेस मी हे कॅपिटल आर घेतलं त्यावेळेस हे मॅक्सिमम लिहितो मी, हे त्याला मॅक्सिमम लिहितो, टाऊ मॅक्स लिहून काढतो, कारण फार्देस्ट फायबर आहे ना, त्याचा मिनिंग आर म्हणजे काय? फार्देस्ट फायबर आहे, आणि फार्देस्ट फायबर म्हणजे मॅक्सिमम शिअर स्ट्रेस असतो तो फायबर असतो तो. चला आपण टी विषयी बोलूया आता. इथं टीला आपण काय म्हणतो? टीला आपण काय म्हणतो? ट्विस्टिंग मोमेंट म्हणतो, किंवा त्याला आपण ट्विस्टिंग कपल म्हणतो, किंवा त्याला आपण टॉर्शन म्हणतो, किंवा त्याला आपण टॉर्क सुद्धा म्हणतो. आणि या सगळ्यांचं युनिट काय असतं? किलो न्यूटन मीटर, किंवा हे न्यूटन मीटर, सरळ सरळ हे टॉर्क. गाड्यांचा टॉर्क माहिती आहे आपल्याला, गाड्यांच्या नवीन स्पेसिफिकेशनमध्ये टॉर्क एक मेन्शन केला असतो, तो टॉर्क असतो तो. जे विषयी माहिती आहे आपल्याला, जे हा पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया, इट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द झेड ॲक्सिस. झेड ॲक्सिस म्हणजे लॉन्जिट्युडनल ॲक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो. चला ठीक आहे. नंतर आर विषयी माहिती आहे आपल्याला, आर म्हणजे फार्देस्ट फायबरचं किंवा सरफेसवरचं डिस्टन्स आहे बघा. हे सरफेस म्हणजे हा सरफेसचा पॉईंट असतो बघा. हे सगळे सरफेसचे पॉईंट आहेत. हा सॉलिड शाफ्ट आहे
आणि सगळे सरफेसचे पॉईंट आहेत, बाहेरचे पॉईंट आहेत. नंतर जी विषयी बोलूया आपण. जी माहिती आहे आपल्याला, जीला आपण काय म्हणतो, शियर मॉड्युलस म्हणतो. ते मटेरियल टू मटेरियल वेगळं असतं बघा, वेगवेगळ्या मटेरियलला त्याची वेगवेगळी व्हॅल्यू असते या टाईपमध्ये. चला थिटा विषयी बोललोय आपण ऑलरेडी. थिटाला काय म्हणतो आपण, अँगल ऑफ ट्विस्ट म्हणतो. अँगल ऑफ ट्विस्ट म्हणतो, किती डिग्रीमध्ये, किती अँगल, किती पर्टिक्युलर रेडियनमध्ये तो शिफ्ट झालाय, ट्विस्ट झालाय. पण आता ह्या इक्वेशनमध्ये जो अँगल ऑफ ट्विस्ट असणार तो डिग्रीमध्ये असणार का रेडियनमध्ये असणार? तो कधीही रेडियनमध्ये असतो बघा. असा सेपरेट जर अँगल असेल तो रेडियनमध्ये असतो, आणि तो जर कुठल्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सोबत असेल तो डिग्रीमध्ये असतो तो अँगल. चला एल काय आहे, एल काय आहे, एल आपली ही लेंथ आहे बघा. कुठली लेंथ आहे, चला इथं मी स्मॉल एल घेतो. असं फिक्स्ड एंड पासूनची लेंथ आहे. कधी ध्यानात ठेवा या टाईपचे कॉन्सेप्ट, फिक्स्ड एंड पासूनची लेंथ आहे. आता ह्याच्यामध्ये आणखी कॉन्सेप्ट असतो बघा शियर अँगलचा, जो की मी आता इथं काही सांगत नाही, पण तुम्ही ध्यानात ठेवा कारण तो लागत नाही आपल्याला. शियर अँगल आपण फाय म्हणलो होतो. शियर अँगल असेल किंवा शियर स्ट्रेन असेल, जे की बोललोय आपण, त्या शियर स्ट्रेन विषयी बोललोय आपण. शियर स्ट्रेन असेल जो गॅमा असेल, आणि त्याच टाईपमध्ये टॉर्शनल शियर स्ट्रेस असतो. हा टॉर्शनल शियर स्ट्रेस असतो. हे तिघही प्रोपोर्शनल असतात बघा. कशाला प्रोपोर्शनल असतात? हे आर ला प्रोपोर्शनल असतात. आर म्हणजे काय आहे, रेडियस. म्हणजे आर म्हणजे कुठल्याही एका पॉईंटचं डिस्टन्स आहे बघा. असं हे आर म्हणजे हा छोटं पण रेडियस होऊ शकते, आणि ही मोठी पण रेडियस होऊ शकते, आणि ही मोठी पण रेडियस होऊ शकते बघा. ज्यावेळेस आर इक्वल्स टू 0 असतो त्यावेळेस मी एकदम ह्या सेंटरला आहे बघा, याच्या ओरिजिनला असतो बघा. आणि ज्यावेळेस आर ची व्हॅल्यू सगळ्यात जास्त असते, त्याला कॅपिटल आर म्हणूया. आपण कुठल्या पॉईंटवरती आहोत, आपण सरफेसवरती आहोत, आपण सरफेसवरती असतो बघा. अशा टाईपमध्ये आर आणि आर आपल्याला भेटून जातं. चला याच्यामध्ये मला आणखी काही एक वेगळे पॉईंट सांगायचे आहेत. कुठले वेगळे पॉईंट आहेत त्याच्यामध्ये ह्या इक्वेशन विषयी आपण आता बरंचसं काही बोललेलो आहोत. आता मला पुढे जे घ्यायचं आहे ते घ्यायचं शियर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन. शियर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन कुठल्या केसमध्ये घेतो आता मी हे शियर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन? दोन केसमध्ये घेतो. एक तर मी याच्यामध्ये घेतो एक सॉलिड शाफ्ट घेतो, असा सॉलिड शाफ्ट घेतो असा मी, हा सॉलिड शाफ्ट. आणि सॉलिड शाफ्ट म्हणला की असा हा सर्क्युलर सॉलिड शाफ्ट या टाईपमध्ये, हा घ्या सॉलिड शाफ्ट. नंतर मग याच्यामध्ये घेतो मी हॉलो शाफ्ट घेतो, असा हा झाला हॉलो शाफ्ट या टाईपमध्ये. आता हॉलो शाफ्ट म्हणल्यानंतर माहिती आहे आपल्याला सॉलिड शाफ्ट आणि हॉलो शाफ्ट दोघांचं कंपॅरिझन ही पुढे तसं करायचं आपल्याला, जे की आपल्यासाठी खरंच इम्पॉर्टंट असणार आहे. आणि याविषयीचे कंपॅरिझनचे ही क्वेश्चन्स आपल्याला याच्यामध्ये विचारले जातात एक्झाममध्ये सुद्धा. तर दोघांचाही कंपॅरिझन आपल्याला माहिती असणं अपेक्षितच आहे आपल्याला इथं. यामध्ये या टाईपमध्ये घेतला बघा, हा दोन टाईपचे शाफ्ट घेतले. आता मला काय करायचं, याच्यामध्ये व्हेरिएशन ड्रॉ करायचं आहे. कुठलं व्हेरिएशन? शियर स्ट्रेसचं व्हेरिएशन. सॉलिड शाफ्टमध्ये शियर स्ट्रेसचं व्हेरिएशन कसं असतं आणि हॉलो शाफ्टमध्ये कसं असतं? तर सॉलिड शाफ्टमध्ये हा त्याचा सेंटरचा पॉईंट. आणि आपण आता डिस्कस केले की एक्स्ट्रीम फायबर असेल तर एक्स्ट्रीम फायबरला शियर स्ट्रेस सगळ्यात जास्त असतो बघा. हे बघा हा एक्स्ट्रीम फायबर आहे. एक्स्ट्रीम फायबरला शियर स्ट्रेस सगळ्यात जास्त असतो या टाईपमध्ये. मग या टाईपमध्ये व्हेरिएशन जर मला ड्रॉ करायचं असेल तर आता व्हेरिएशन ड्रॉ करूया. आणि व्हेरिएशन कसं असतं, लिनियर असतं का पॅराबोलिक असतं? तुम्हीच आन्सर सांगायचं आहे मला. या टाईपमध्ये जर आपण बघितला, या टाईपमध्ये याला आपण जर जॉईन केलं असं, तर शियर स्ट्रेस कसा असतो? शियर स्ट्रेसचं व्हेरिएशन असं असतं. शियर स्ट्रेस कमी होत जातोय आहे. नंतर शियर स्ट्रेस ह्या पॉईंटचा शियर स्ट्रेस आहे बघा, तो ह्या पॉईंटचा शियर स्ट्रेस आहे. हे सगळे फायबर असे ट्विस्ट झालेत, इकडं फिरलेत, इकडं मूव्ह झालेत बघा. हे असे सगळे फायबर असे मूव्ह झालेत, हे सगळे फायबर असे मूव्ह झालेत. आणि इथले फायबर असे इकडे मूव्ह झालेत, इथले फायबर हे असे मूव्ह झालेत इकडे. बट व्हेरिएशन कसं आहे? स्ट्रेट लाईनमध्ये व्हेरिएशन आहे. असं शियर स्ट्रेसचं व्हेरिएशन स्ट्रेट लाईनमध्ये या टाईपमध्ये आणि या टाईपमध्ये हे शियर स्ट्रेसचं व्हेरिएशन. आपण बोललो ह्या शियर स्ट्रेस व्हेरिएशन विषयी बोलूया आपण. चला पुढचे पॉईंट्स आपण डिस्कस करूया आता याच्यामध्ये. आता इथं व्हेरिएशन बोललोय आपण, तर इथं सगळ्यात मॅक्सिमम शियर स्ट्रेस आहे, टाऊ मॅक्स म्हणूया आपण त्याला, टाऊ मॅक्स म्हणूया. इथं शियर स्ट्रेस किती? या सेंटरला बरोबर शियर स्ट्रेस सगळ्यात मिनिमम असतो, आणि तो असतो इथं 0 असतो या टाईपमध्ये. मग आपल्याकडे तर इक्वेशन आहे. कुठलं इक्वेशन आहे हे? टी बाय जे हे टाऊ बाय आर. आणि टाऊ कुठला घेतो मी? हा टाऊ हा नेहमीच मॅक्सिमम घेणार आहे. आता इथं आपलं ध्यानात ठेवा तुम्ही, टाऊ हा नेहमी करताच मी मॅक्सिमम घेणार आहे या टाईपमध्ये. मग टाऊ इक्वल्स टू काय आलं आपल्याकडं? टाऊ इक्वल्स टू काय आलं? टाऊ इक्वल्स टू आलं टी बाय जे इंटू आर. आणि इथंही आपण थोडासा चेंज करूया, थोडंसं ऍडजस्टमेंट करूया याच्यामध्ये सुद्धा. टी बाय जे बाय हे आर म्हणजे एक्स्ट्रीम फार्देस्ट पॉईंटचा डिस्टन्स आहे. मग आपल्याला एक नवीन पॅरामीटर इथं भेटला, जो की आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्याला आपण म्हणूया टॉर्क अपॉन झेडपी. आणि झेडपी काय असतो? हा झेडपी मागच्याही क्लासमध्ये आपण डिस्कस केला आहे. झेड बोललो होतो आपण मागच्या क्लासमध्ये, तर ह्या क्लासमध्ये आपण झेडपीला घेतला आहे. आणि झेडपी काय असतो? चला इथं मेन्शन करतो मी, त्याला म्हणतो आपण पोलार सेक्शन मॉड्युलस.
पोलार सेक्शन मॉड्युलस. याला पोलार का म्हणतो? कारण हे झेड ॲक्सिसच्या अबाउट असते म्हणून. पोलार सेक्शन मॉड्युलस. आणि काय याचा आन्सर? झेडपी इक्वल्स टू टी. टी तर माहिती आहे आपल्याला, टी म्हणजे अप्लाइड टॉर्क आहे हा. टी बाय सॉरी आपल्याला झेडपी लिहायचं आहे ना, तर झेडपी लिहायचं म्हणल्यानंतर मग झेडपीचा तर हा फॉर्म्युला लिहावा लागेल मला, हा सेपरेट. तर काय आपला हा झेडपीचा फॉर्म्युला? इकडनं काय भेटलं आपल्याला? हा झेडपी म्हणल्यानंतर हे जे बाय आर या टाईपमध्ये आलं हे आपलं झेडपी. आणि त्याला काय म्हणतो आपण? पोलार सेक्शन मॉड्युलस. आणि झेडपीचा बराचसा मिनिंग असतो. तो मिनिंग कसा असतो इथनं समजून घ्या. आणखी एकदा व्यवस्थित एक्सप्लेन करतोय. मागच्या वेळेसही एक्सप्लेन केला होता. जेवढं पोलार सेक्शन मॉड्युलस जास्त असतं बघा एखाद्या शाफ्टचं, तेवढं त्याच्यामध्ये तयार होणारा टॉर्क कमी असतो बघा. हायर इज द पोलार सेक्शन मॉड्युलस. हायर इज द पोलार सेक्शन मॉड्युलस. चला पुढे काय असणार आहे? पुढे लेसर विल बी द टॉर्क इंड्युस्ड. टॉर्क त्यामध्ये तयार होणारा कमी असतो. टॉर्क नाही, शिअर स्ट्रेस त्यामध्ये, शिअर स्ट्रेस तयार होणारा तो कमी असतो. शिअर स्ट्रेस कमी इंड्यूस होतो. आणि जितका शिअर स्ट्रेस किंवा कुठल्याही स्ट्रेस जेवढे कमी इंड्यूस होतील त्यावेळेस त्याची पॉवर ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी जास्त असते. आता इथं आपण स्ट्रेंथ म्हणण्यापेक्षा पॉवर ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी म्हणूया आपण, पॉवर ट्रान्समिशन म्हणूया. का बरं पॉवर ट्रान्समिशन का म्हणतोय मी? तर बघूया आपण पॉवर ट्रान्समिशन का बरं. जर इथं इलेक्ट्रिक मोटर जर घेतली, अशी इलेक्ट्रिक मोटर माहिती आहे आपल्या सगळ्यांसाठीच. इलेक्ट्रिक मोटरच्या एंडला इथं एक शाफ्ट असतो बघा, असा शाफ्ट असतो इलेक्ट्रिक मोटरला. आणि हा शाफ्ट आपण जनरली बऱ्याचशा ऍप्लिकेशन्समध्ये आपण ह्या कपलिंगच्या मदतीनं आपण पुढे कनेक्ट करतो बघा. असं पुढच्या एका मेन ड्रायव्हर शाफ्टला आपण कनेक्ट करतो. असं मेन ड्रायव्हर शाफ्टला आपण कनेक्ट करत असतो. हा झाला ड्रायव्हर शाफ्ट आणि हा खालचा झाला हा ड्रिव्हन शाफ्ट या टाईपमध्ये. आणि मग ह्या शाफ्टवरती इथं गिअर माउंट असतो बघा. गिअर असेल, पुली असेल, या टाईपमध्ये इथं गिअर आणि पुली माउंट असते बघा. अशी पॉवर ट्रान्समिट करायची ना तुम्हाला, अशी पॉवर ट्रान्समिट करायची ड्रायव्हरपासून ड्रिव्हनला तुम्हाला पॉवर ट्रान्समिट करायची. मग ड्रिव्हन म्हणल्यानंतर हा खालचा शाफ्ट आहे आणि हा झाला मोठा ड्रिव्हन गिअर. या टाईपमध्ये. मग हा शाफ्ट फिरतोय असा, हा शाफ्ट फिरतोय एका डायरेक्शनला, तर त्याच्या अपोजिटमध्ये हा शाफ्ट फिरणार आहे. मग हा शाफ्ट काहीतरी आरपीएमने फिरत असेल, एक्झाम्पल N1 आरपीएम ना, हा काहीतरी N2 आरपीएम ना. मग हा काय करतो? हा टॉर्क ट्रान्समिट करत असतो. खरं बघितलंस तर टॉर्क ट्रान्समिट करतो म्हणजे काय करतो? पॉवर ट्रान्समिट करतो. आणि पॉवर ट्रान्समिशन म्हणजे काय असतंय? पॉवर इक्वल्स टू काय असतंय? पॉवर इक्वल्स टू असतं हे ओमेगा इंटू टी. ओमेगा म्हणजे काय असतंय? अँग्युलर व्हेलॉसिटी असते. अँग्युलर व्हेलॉसिटी कशामध्ये असते? रेडियन पर सेकंड मध्ये. आणि टॉर्क म्हणजे काय? तोच आपण बोललोय, तोच किलो न्यूटन मीटर मध्ये. पण ह्याला आपण असंही लिहू शकतो. ओमेगा म्हणजे काय असते? ओमेगा म्हणजे असते 2 पाय n अपॉन 60. 2 पाय n अपॉन 60 इंटू काय झाला? हा टॉर्क झाला. तर हा आपला पॉवरचा फॉर्म्युला आला. म्हणजे मेन पर्पज काय असतो? सगळ्या शाफ्टचा मेन पर्पज असतो पॉवर ट्रान्समिशन. आता याच्यामध्ये काय पॉईंट सांगतोय मी तुम्हाला? जेवढं झेडपीची व्हॅल्यू जास्त असेल एखाद्या शाफ्टसाठी, तेवढं त्याच्यामध्ये तयार होणारा स्ट्रेस कमी असतो. जेवढा स्ट्रेस कमी असणार तर तेवढं त्याचे फेल होण्याचे चान्सेस कमी. लेसर चान्सेस ऑफ फेल्युअर. जास्त की कमी? इथं कमी असणार. म्हणजे फेल होण्याची शक्यता खूपच कमी आली याची. या टाईपमध्ये ह्या झेडपी आपल्यासाठी खूप खूप महत्वाचा असतो. पुढे आपण बोलणारच आहोत. आपण आपला अगोदरचा पॉईंट कंटिन्यू करतोय. चला आता हा झाला हॉलो शाफ्ट. हॉलो शाफ्टमध्ये आपण आतला जो डायमीटर आहे त्याला मी स्मॉल डी कन्सिडर करतो. आणि जो बाहेरचा डायमीटर आहे त्याला मी असं कॅपिटल डी कन्सिडर करतो. या टाईपमध्ये इथं कॅपिटल डी, मग स्मॉल डी आणि कॅपिटल डी. चला याच्यामध्ये शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे? याच्यामध्ये शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन हे असं असतं बघा. इथं तर काहीच नाही, इथं मटेरियल नाही, इथं हवा आहे, पाणी आहे. इथं काहीच नाही बघा. मटेरियल कुठं आहे? मटेरियल तर हे बाहेर मटेरियल आहे. मग याच्यामध्ये या टाईपमध्ये असतो बघा शिअर स्ट्रेसचं व्हेरिएशन मध्ये असं असतं शिअर स्ट्रेस व्हेरिएशन. या टाईपमध्ये बघा, एक्स्ट्रीम फायबरला शिअर स्ट्रेस जास्त, नंतर शिअर स्ट्रेस कमी होणार आहे, कारण रेडियस कमी होत चालली आहे. आता इथून बघा शिअर स्ट्रेस असा वाढणार आहे आणि वाढणार आहे इथं. मग एक्स्ट्रीम फायबरला म्हणजे एक्स्ट्रीम फायबर म्हणण्यापेक्षा एक्स्ट्रीम पॉईंटला म्हणजे ह्या पॉईंटला शिअर स्ट्रेस सगळ्यात जास्त, ह्या पॉईंटला शिअर स्ट्रेस सगळ्यात कमी आला. इथं झिरो नसतो इथं, पण इथं कमी असतो बघा. मिनिमम म्हणजे झिरो नसतो इथं, मिनिमम असतो. काहीतरी व्हॅल्यू असणार याची, कमीची व्हॅल्यू असणार आहे. आणि त्याच टाईपमध्ये इथं सुद्धा असणार आहे बघा, इथं सुद्धा असणार आहे. आणि एक्स्ट्रीम फायबरला ॲज युज्युअल मॅक्सिमम, एक्स्ट्रीम पॉईंटला मॅक्सिमम असणार आहे. हे आलं लिनियर व्हेरिएशन आलं बघा शिअर स्ट्रेसचं. लिनियर व्हेरिएशन ऑफ द शिअर स्ट्रेस. याविषयी आपण बरंचसं काही बोलू. आता पुढे आपल्याला काही पॅरामीटर्स फाइंड आउट करायचे आहेत. कुठले पॅरामीटर्स फाइंड आउट करायचे आहेत?
आपण पोलार सेक्शन मॉड्यूलस विषयी बोलत होतो आणि सांगितलं होतं की पोलार सेक्शन मॉड्यूलस हे खूप महत्त्वाचं असतं बघा. पोलार सेक्शन मॉड्यूलस हे खूप महत्त्वाचं असतं. पोलार सेक्शन मॉड्यूल जर आपल्याला 2 शाफ्टला जर काढायचं असेल, कुठले 2 शाफ्ट घेता आता, एक घ्या सॉलिड शाफ्ट असा आणि दुसरा घ्या असा काहीतरी हॉलो शाफ्ट घ्या, असा काहीतरी हॉलो शाफ्ट घ्या या टाईपमध्ये, हा छोटू असे घेतले आपण हॉलो शाफ्ट आणि एक सॉलिड शाफ्ट घेतला आपण. चला पुढे आता याचा डायमीटर आता वरती डिस्कस केलंय, तसं आणखी एकदा इथं रिपीट करतोय कारण हा महत्त्वाचा पॉईंट आहे. हा स्मॉल डायमीटर आहे, हा त्याचा कॅपिटल डायमीटर आहे या टाईपमध्ये. आता आपण जर बघितलं याची झेडपीची व्हॅल्यू काय असणार आहे, झेडपी काय असते, झेडपी काय असते, हे जे बाय आर असते. मग जे किती असते ह्या सॉलिड शाफ्टसाठीचा, सॉलिड शाफ्टसाठी जे किती असते π/32, हे आलं d⁴ आलं हे अपॉन आर. म्हणजे काय झालं, एक्स्ट्रीम पॉईंटचं डिस्टन्स आर असणार आहे. पण आर लिहिण्यापेक्षा काय करतात, ह्याला डी मध्ये कन्वर्ट करा. आर म्हणजेच काय असते d/2 असते. म्हणजे झेडपी किती आलं आपल्याला, हे π/16 d³ आलं इथं. पॉईंट नंबर 1 कशासाठी, हा सॉलिड शाफ्टसाठी, हा सॉलिड शाफ्टसाठी. आता हॉलो शाफ्ट विषयी बोलूया आपण. हॉलो शाफ्टलाही असंच कॅल्क्युलेशन्स करावं लागणार आहे आपल्याला आणि माहिती पाहिजे आपल्याला हे कॅल्क्युलेशन्स पुढे मी डायरेक्टली लिहित चालणार ह्याला. हे झेडपी इक्वल्स टू काय असणार आहे, हे j/r असणार आहे ॲज युजल. मग जे काय असतं आपल्यासाठीचं, जे काय असतं हे π/32 हे d⁴ बाहेरचा डायमीटर आणि हा आतला डायमीटर अपॉन हे आर आहे. आर म्हणजे फारदेस्ट म्हणल्यानंतर काय कॅपिटल d/2 असणार आहे. मग ह्याच्यामध्ये अँसरला काय लिहू शकतो आपण, हे बघा अँसर काय लिहू शकतो, हे 2 आणि 32 कॅन्सल झालं, इथं किती आलं 16 आलं, 16 आलं. मग इथं वरती काय राहिलं, हे वरती आलं d⁴ मायनस हे d⁴, खाली काय राहिलं, हे कॅपिटल डी राहिला हा. आता ह्याच्यामध्ये जर आपण थोडीशी ऍडजस्टमेंट करूया, हे π/16 आहे, ठीक आहे, π/16 आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्ही जर कॅपिटल डी ला जर कॉमन घेतलं, कॅपिटल डी वरती आहे आणि कॅपिटल डी खालती आहे, तर 1 मायनस हे स्मॉल d⁴ आहे, मग कॅपिटल d⁴ होणार आहे. करून बघा, हे तुम्हाला येऊन जाईल. हे मोठा पॉईंट नाही आहे, बट ह्याच्यामध्ये एक के नावाचा एक पॅरामीटर असतो बघा, जो की मी अगोदरही बोललो होतो. के म्हणजे काय असतो, हा स्मॉल डी आणि कॅपिटल डी ह्यांचा रेशो असतो बघा. आतमधला डायमीटर आणि बाहेरचा डायमीटर यांचा रेशो असतो. बरं हा के ची व्हॅल्यू कधी असणार, कधी जर तुम्ही चेक केलं के ची व्हॅल्यू नेहमीच ही 1 पेक्षा कमी असणार आहे बघा. कारण आतमधला डायमीटर म्हणल्यानंतर छोटाच असतो, बाहेरचा डायमीटर मोठाच असतो हा. मग इथं हा डी कॅन्सल झाला आणि आपल्याला झेडपीची फायनल व्हॅल्यू आली बघा. काय आली व्हॅल्यू, π/16 1 मायनस k⁴ आला आपल्याला. हे हा झाला आपला झेडपी. ही झाली आपली दुसरी केस जे की आपल्यासाठी महत्वाची आहे. मग झेडपी विषयी सांगायचं असेल तर झेडपी आपण कुठं वापरतो, झेडपी आपण शाफ्ट डिझाईन मध्ये वापरतो. ज्यावेळेस आपल्याला शाफ्ट डिझाईन करायचं असते, शाफ्ट डिझाईन करणं म्हणजे काय, म्हणजे तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत की ह्या डायमीटरचा घ्यायचा का त्या डायमीटरचा घ्यायचा आहे, सॉलिड घ्यायचा का हॉलो घ्यायचा. मग शाफ्ट डिझाईन मध्ये आपण झेडला वापरतो. मग शाफ्ट डिझाईन मध्ये झेडला वापरतो म्हणजे आपण कुठल्या क्रायटेरियामध्ये बोलतो, आपण स्ट्रेंथ क्रायटेरिया विषयी बोलत असतो बघा. स्ट्रेंथ क्रायटेरिया जो की आपल्यासाठी महत्वाचा आहे, स्ट्रेंथ क्रायटेरिया. चला आपण या प्रकारे असे बरेचसे पॉईंट्स आपण कव्हर केलेले आहेत. आता याच्यामध्ये आणखी पुढचेही पॉईंट्स असतात बघा आणि त्या पुढच्या पॉईंट्सला मी थोडेसे वेगळे नावं किंवा मे बी तुम्हाला माहित असतील त्याच्यामधले. त्यामध्ये एक पुढच्या पॉईंट मध्ये एक असतो बघा, त्याला आपण म्हणतो टॉर्शनल स्टिफनेस म्हणतो बघा. पॉईंट नंबर 2 टॉर्शनल स्टिफनेस. टॉर्शनल स्टिफनेस नाहीतरी माहिती आहे आपल्याला स्टिफनेस म्हणजे काय असतो. इन जनरल जर बोलत तर काय असतो स्टिफनेस, जर एखादी स्प्रिंग घ्या, त्या स्प्रिंग वरती तुम्ही काय करा, असा फोर्स अप्लाय करा आणि तुम्हाला काहीतरी इथं डिफॉर्मेशन भेटेल डेल्टा. हा फोर्स. स्टिफनेस म्हणजे काय असते, लोड पर युनिट डिफ्लेक्शन असते बघा. हे अगोदरही बोललो आपण, लोड पर युनिट डिफ्लेक्शन असते. मग लोड किती इथं पी आहे अपॉन इथं काय आहे डिफ्लेक्शन, हे डेल्टा आहे त्या टाईपमध्ये. मग स्टिफनेस इथं काय असणार आहे, आपलं इक्वेशन जे की अगोदरचं महत्वाचं आहे. काय इक्वेशन आहे आपल्यासाठीचं, हे T/J, हे τ/r आणि हे g⁵/L असं इक्वेशन आहे ना आपल्यासाठी. येस, असं इक्वेशन आहे. मग टॉर्श म्हणजे अप्लाइड इथं काय असणार आहे, टॉर्शनल स्टिफनेसला मी काय लिहितो, केटी लिहितो. केटी इक्वल्स टू काय असणार आहे, लोड आणि डिफ्लेक्शन. आता लोड आणि डिफ्लेक्शन, इथं काय लोड आणि इथं काय डिफ्लेक्शन आहे. जर आपण केटीची जर व्हॅल्यू लिहायची असेल तर लोड इथं काय आहे, आपण बाहेरच्या साईडनं टॉर्क अप्लाय करतो म्हणजे तो लोड असतो आणि त्याच्या मोबदल्यामध्ये काय होतं, लेंथ वाढते का अँगल चेंज होतो. आता इथं लेंथ वाढती नाही, लेंथ कमी होत नाही. इथं डिफ्लेक्शन जे असतं त्याला आपण थीटा म्हणतो बघा आणि ह्याला आपण म्हणतो टॉर्शनल स्टिफनेस. कसं ऍडजस्ट केलं मी, ह्या इक्वेशनवर नाही ऍडजस्ट केलंय. नाही तर मग ह्याला आपण असंही लिहू शकतो बघा पुढे, ह्याला आपण असंही लिहू शकतो GJ/L. कसं लिहिलं मी ह्याला बघा, ह्या इक्वेशनला आणि ह्या इक्वेशनला तुम्ही सेपरेट घ्या. सेपरेट घेतल्यानंतर काय करायचं,
ह्या थिटाला तुम्ही काय करा, थिटाला तुम्ही इकडे घेऊन या आणि ह्या जेला काय करा तुम्ही इकडे राईट साईडला घेऊन या, GJ/L, म्हणजे यालाच आपण म्हणूया टॉर्शनल स्टिफनेस. समजला असेल. एक छोटा पॉईंट असतो ह्याच्यामध्ये, आणखी एक तिसरा छोटासा असाच एक पॉईंट आहे, असाच एक रिकामा पॉईंट आहे खरं तर, त्याला टॉर्शनल फ्लेक्झिबिलिटी म्हणतो आपण. टॉर्शनल फ्लेक्झिबिलिटी. आणि काय असते टॉर्शनल फ्लेक्झिबिलिटी? त्याला आपण TF लिहितो आणि ती काय असते त्याला आपण म्हणतो θ/t, त्याला असं आपण म्हणतो. टॉर्शनल फ्लेक्झिबिलिटी म्हणजे काय? अँगल ऑफ ट्विस्ट प्रोड्युस्ड बाय द पर युनिट टॉर्क. अँगल ऑफ ट्विस्ट प्रोड्युस्ड बाय द पर युनिट टॉर्क, त्याला आपण म्हणतो टॉर्शनल फ्लेक्झिबिलिटी. ऑलमोस्ट सगळे पॉईंट्स तुम्हाला समजले असतील. डिस्कस करूया आता डिझाईन ऑफ द शाफ्ट. डिझाईन करतो का आपण शाफ्टची? यस, शाफ्टची आपल्याला डिझाईन करावी लागते. आणि शाफ्टची डिझाईन कशासाठी करतो आपण? यस, शाफ्टची डिझाईन की काहीतरी ऑप्टिमम डायामीटर किंवा काहीतरी ऑप्टिमम पॉवर ट्रान्समिशन त्यापासून व्हावी म्हणून आपण शाफ्टची डिझाईन करत असतो. मग यासाठी आपण काय करणार आहोत? यासाठी 2 क्रायटेरिया वापरतो आपण. पहिला असतो स्ट्रेंथ क्रायटेरिया, की ज्यामध्ये आपण स्ट्रेंथला इम्पॉर्टन्स देतो, आणि दुसरा क्रायटेरिया असतो रिजिडिटी क्रायटेरिया किंवा त्याला आपण स्टिफनेस क्रायटेरिया म्हणूया या केसमध्ये. स्टिफनेस क्रायटेरिया. आता स्ट्रेंथ क्रायटेरिया म्हणजे काय असतो? टाऊला आपण कम्पेअर करतो. खरं टाऊमध्येच काय असतं हे झेड असते बघा, त्याविषयी बोलल मी पुढे. पण परमिसिबल शिअर स्ट्रेस जो असतो तो परमिसिबल शिअर स्ट्रेसपेक्षा आपला वर्किंग स्ट्रेस जो असणार आहे तो कमी पाहिजे बघा. म्हणजे आपला जो ऑपरेट होणारा शिअर स्ट्रेस आहे तो हा आहे वर्किंग शिअर स्ट्रेस, तो परमिसिबलपेक्षा तो कमी पाहिजे. परमिसिबलपेक्षा जास्तीत जास्त इक्वल पाहिजे, त्यापेक्षा जास्त नको आहे. नाही तर मग समजायचं की आपला स्ट्रेंथमध्ये फेल झाला हा शाफ्ट. आणि स्टिफनेसमध्ये काय पाहिजे? जसा परमिसिबल स्टिफनेस असतो आणि एक वर्किंग स्टिफनेस असतो. स्टिफनेस मीन्स इथं काय घेतो मी? हा स्टिफनेस म्हणल्यानंतर मी इथं घेणार आहे थिटा, आणि थिटाला आपण इथं स्टिफनेस बोललोय. थिटा म्हणजे काय असतो? खरं तर अँगल ऑफ ट्विस्ट असतो, आणि हा कमी पाहिजे या टाईपमध्ये. नाहीतरी आपल्याला माहिती आहे ना पुढे हे टाऊ इक्वल्स टू काय असते? T/ZP असतं. हे जेवढं झेडपी जास्त असेल तेवढा हा शिअर स्ट्रेस कमी असणार आहे, आणि आपण शिअर स्ट्रेस कमीत कमी ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करतो असतो ह्या शाफ्टच्या डिझाईनमध्ये. चला, हा झाला एक महत्त्वाचा पॉईंट. आणि याच्यानंतर काही पॅरामीटर्स. कुठले पॅरामीटर्स? ज्यावेळेस शाफ्ट हा सिरीजमध्ये असतो आणि शाफ्ट हा पॅरलमध्ये असतो. त्याची पहिली केस सिरीज कनेक्शन. आता सिरीज कनेक्शन म्हणजे काय? आपण शाफ्ट हे सिरीजमध्ये आणि पॅरलमध्ये का ठेवतो बरं? कारण आपल्याला काय करायचं असतो? टॉर्क हा लॉंगर डिस्टन्सला एक्झाम्पल आपल्याला ट्रान्समिट करायचा असतो. यामध्ये सिरीज आणि पॅरलसाठीची ही कंडिशन. काय कंडिशन असणार आहे? आपण याच्यामध्ये एकाच मटेरियलचा शाफ्ट कन्सिडर करतोय, पहिला पॉईंट. तर दुसरा पॉईंट तर हा प्रिझमॅटिक शाफ्ट असतो. प्रिझमॅटिक म्हणजे तेवढ्या लेन्थसाठी तेवढा शाफ्ट या टाईपमध्ये. एक्झाम्पल, हा शाफ्ट आहे शाफ्ट नंबर 1, त्याची लेंथ आहे काहीतरी L1. हा शाफ्ट आहे 2, त्याची काहीतरी लेंथ आहे L2. याच्यामध्ये याचा डायमीटर आहे एक्झाम्पल हा D, याचा डायमीटर काहीतरी मेन्शन केलं आपल्या ह्या डायमीटरच्या टर्म्समध्ये D/2. दोघांचंही मटेरियल सेमच असल्यामुळं इथं G आणि G दोघांसाठी कॉमनच असणार आहे. आणि याच्या फ्री एंडला आपण असा टॉर्क अप्लाय केलाय, तर अशा वेळेस काय होऊन येतं? मग अशा वेळेस होऊन काय येतं? ही एक केस. आणि नंतरचं असते बघा पॅरल कॉम्बिनेशन. पॅरल कॉम्बिनेशन म्हणजे कसं कन्सिडर करतो आपण? शाफ्टच्या आतमध्ये शाफ्ट असतो बघा, हा बाहेरनं एक हॉलो शाफ्ट आहे एक्झाम्पल, असा हॉलो शाफ्ट आहे असा पर्टिक्युलर लेनचा, आणि तेवढ्याच लेनचा हा आतनं सॉलिड शाफ्ट आहे बघा. ह्याला जर तुम्ही साईड व्ह्यूमध्ये जर बघितलं तर तुम्हाला साईड व्ह्यूमध्ये तो असा दिसेल. हा झाला आतला शाफ्ट, त्याला आपण शाफ्ट नंबर 1 म्हणूया, आणि बाहेरचा जो शाफ्ट आहे त्याला शाफ्ट 2 म्हणूया. दोघांची लेंथ सेमच, इथं काही चेंज नाही आहे. आणि यामध्ये दोघांचाही मटेरियल सेमच, एकाच मटेरियलपासून बनलेले आहेत ते, असं आपण मानतोय. याच्यामध्ये बाहेरचा जो शाफ्ट आहे त्याचा डायमीटर D घेऊया आपण, आणि आतला शाफ्ट आहे त्याचा डायमीटर स्मॉल d घेऊया आपण. आणि याही केसमध्ये जो टॉर्क अप्लाय केला तो एंडला टॉर्क असतो बघा. कधी ध्यानात ठेवा, सिरीज आणि पॅरल कॉम्बिनेशनमध्ये आपण एक्स्ट्रीम एंडला म्हणजे शेवटच्या एंडला आपण टॉर्क अप्लाय करत असतो. मग आता याच्यामध्ये पहिली केस, पहिले पॉईंट्स, महत्त्वाचे पॉईंट्स याच्यामध्ये. पॅरामीटर नंबर 1 काय बरं? याच्यामध्ये टॉर्क विषयी सांगताल तुम्ही, आणि अँगल ऑफ ट्विस्ट विषयी बोलताल, काय असेल याच्यामध्ये? तर पहिल्या केसमध्ये ध्यानात ठेवा, बट कशाच्या? सिरीजच्या का पॅरलच्या? पॅरलच्या ध्यानात ठेवा, कारण इथं शॉर्टकट तयार होतो बघा असा. हा कसा होतो? या टाईपमध्ये. याच्यामध्ये टॉर्क विषयी लिहायचं आपल्याला, आणि इथं आपल्याला थिटा विषयी लिहायचं आहे. आता इथं जर बघितलं तुम्ही अँगल ऑफ ट्विस्ट याचा जर बघितला, इकडचे फायबर असे इथं गेले असतील, म्हणजे इथले फायबर ते असे इथं ट्विस्ट झाले असतील, इथले फायबर असे इथं ट्विस्ट झाले असतील. अँगल ऑफ ट्विस्ट ह्या फायबरसाठी सेम असेल का? सेम असणार आहे थिटा. थिटा कसं काय चेंज होऊ शकतो?
थिटा कसं काय चेंज होऊ शकतो? हा जर फॅन असेल, फॅनच्या 3 पात्यांमधला जर अँगल हा जर एक्झाम्पल इथं 60 डिग्रीचा असेल, तर इथं काय अँगल वाढतो काय? जो फॅन आहे त्या फॅनच्या ब्लेड्समधला, सिलिंग फॅनच्या ब्लेड्समधला अँगल वाढतो का? नाही ना. या टाईपचा कन्सेप्ट आहे तो. मग ह्याच्यामध्ये कधी ध्यानात ठेवा, जो टोटल अँगल ऑफ ट्विस्ट असणार आहे, जो टोटल अँगल ऑफ ट्विस्ट असणार आहे तो θ1 इक्वल्स टू θ2 हे दोन्ही सेमच असणार आहेत. ध्यानात राहील हा पॉईंट. एकच पॉईंट ध्यानात ठेवायचा याच्यामधला, बाकी काहीच ध्यानात ठेवायचं नाही. का बरं? कारण याचं एक लॉजिक असतं बघा, सिरीज आणि पॅरललचं एक लॉजिक असतं. कुठलं लॉजिक असतं याविषयी इथं बोलतोय मी. सिरीज आणि पॅरलमध्ये जर एक पॅरामीटर जर हा इक्वल असेल असा, तर दुसऱ्या पॅरामीटरमध्ये काय होत असतं? ॲडिशन होत असते बघा. हे कशामध्ये? हे पॅरललमध्ये. पॅरललमध्ये ज्या ठिकाणी किंवा ज्या केसमध्ये ॲडिशन झाली आहे, समजा पॅरललमध्ये इथं ॲडिशन झाली आहे. कशाची ॲडिशन झाली आहे? आता इथं टोटल टॉर्क इक्वल्स टू काय असणार आहे? टॉर्क टेकन बाय द शाफ्ट 1 आणि टॉर्क टेकन बाय द शाफ्ट 2 असा असणार आहे. तो अर्धा अर्धा नसेल, तो काही टॉर्क शाफ्ट 1 न घेतला असेल, काही टॉर्क शाफ्ट 2 न घेतला असेल. या टाईप मध्ये टोटल टॉर्क असा कंझ्युम झाला असणार आहे. आता पॅरललच्या केसमध्ये इथं टॉर्कची ॲडिशन झाली, तर इकडं सिरीजच्या केसमध्ये टॉर्क कधीच ॲडिशन मध्ये नसतो बघा. मग टॉर्क इक्वल्स टू काय असणार आहे? टॉर्क 1 आणि टॉर्क 2 म्हणजे एका शाफ्ट मधला टॉर्क आणि दुसऱ्या शाफ्ट मधला टॉर्क दोन्ही सेमच असणार आहेत. एक्झाम्पल, हा जर शाफ्ट 1 घेतला आणि हा जर शाफ्ट 2 घेतला, तर या टाईपमध्ये आपल्याला आन्सर येऊन जाईल. हा टॉर्क होता आपला बाहेरचा. या टाईपमध्ये आन्सर असतंय. व्हॉट अबाउट द थीटा? इथं थीटा काय आहे? इथं थीटा इक्वल आहे, तर कधी ध्यानात ठेवा, अदर केसमध्ये थीटा हा कधीच इक्वल नसतो. हे मी कशासाठी सांगतो? हे सिरीज आणि पॅरललचं लॉजिक हे सगळ्या कन्सेप्टमध्ये आहे. मी तुम्हाला पुढे मध्ये सांगेल, पुढे हायड्रोलिक मशीन्समध्ये सांगेल, RSC मध्ये सांगेल, किंवा सगळ्या सब्जेक्टमध्ये ज्या ज्या ठिकाणी सिरीज आणि पॅरलल येऊन जातं त्या ठिकाणी हे कॉम्बिनेशन व्हॅलिड असतं. इथं काहीच न समजण्यास तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नसायला पाहिजे, मी अशी अपेक्षा बाळगतो आणि पुढे चालतो. चला, आता आपण एक कन्फ्युजिंग पॉईंट आपण कन्सिडर करणार आहोत. बुक्समध्ये कन्फ्युजन असतं, त्याच टाईपमध्ये ऑनलाईनमध्ये जरी तुम्ही सर्च केलं याच्याविषयी कन्फ्युजन असतं. मग हे कन्फ्युजन मला काय दूर करायचंय? तर स्ट्रेन एनर्जीचा पॉईंट सांगायचा आहे मला तुम्हाला. आता स्ट्रेन एनर्जी दोन केसमध्ये कशी वेगवेगळी असते? दोन केसमध्ये म्हणजे एक्झाम्पल, स्ट्रेन एनर्जी इक्वल्स टू यू इक्वल्स टू काय असतं? हे त्याला आपण लिहिलं स्ट्रेन एनर्जी. स्ट्रेन एनर्जी मग शाफ्टमध्ये स्ट्रेन एनर्जी असणार का? येस, असणार ना. एक्झाम्पल, हा जर शाफ्ट असेल, याच्या जर फ्री एंडला जर आपण असा टॉर्क अप्लाय केला आणि जर हा जर टॉर्क जो असेल विदिन लिमिट असेल, तर हा काय होईल? हा जो आहे इथं असा शिफ्ट होईल, ट्विस्ट होईल आणि तो आणखी ओरिजिनल कंडिशनला येईल ना मग तो शाफ्ट, जर हा जर टॉर्क विदिन लिमिट असेल तर. या टाईपमध्ये चला पुढे. मग स्ट्रेन एनर्जी विषयी काय लिहिणार आता मी? स्ट्रेन एनर्जी तर माहिती आहे आपल्याला काय असते? यू इक्वल्स टू काय असते? 1/2 लोड इंटू डिफ्लेक्शन, असंच लिहिलं होतं आपण. त्या ट्रायंगलचा एरिया आठवत असेल तुम्हाला, ह्या ट्रायंगलचा एरिया या टाईपमध्ये, या ट्रायंगलचा एरिया आपण लिहिला होता असा. डिफ्लेक्शन, इथं डिफ्लेक्शन हा स्ट्रेन आहे, इथं स्ट्रेन घेऊया आपण, इथं स्ट्रेस घेऊया आपण असा. मग ह्याच्यामध्ये काय असते? 1/2 ही एक केस झाली. दुसरी केस काय असती? दुसरी केस असती टॉर्क आणि थीटाची केस असती. मग याच्यामध्ये लिहितो मी आता हा, हे टी इंटू थीटा, कारण आपण जसं लिहिलं होतं ना पी इंटू डेल्टा, आणि नंतर आपण सिग्मा आणि एप्सिलॉन असे दोन कर्व ड्रॉ केले होते, लोड व्हर्सेस डिफ्लेक्शनचा आणि स्ट्रेस व्हर्सेस स्ट्रेनचा. इथंही असे दोन कर्व, स्ट्रेस व्हर्सेस स्ट्रेन आहे आणि इथं टॉर्क व्हर्सेस म्हणजे लोड व्हर्सेस डिफ्लेक्शन आहे, या टाईपमध्ये. चला पुढे. आता ह्याला जर आपण पुढं जर याचे पॅरामीटर्स ठेवले, जर याच्या जर व्हॅल्यू ठेवल्या, तर तुम्हाला डायरेक्टली जनरल फॉर्मॅट जो स्ट्रेन एनर्जीचा येणार आहे तो या टाईपमध्ये असणार आहे. स्ट्रेन एनर्जी किंवा त्याला आपण रेझिलियन्स म्हणूया, आणि या केसमध्ये ती स्ट्रेन एनर्जी असते ती असते, इथं लिहितो मी, टाऊ स्क्वेअर अपॉन 2g. हे काय असणार आहे? पर युनिट व्हॉल्यूम असणार आहे, पर युनिट व्हॉल्यूम. त्यालाच आपण काय म्हणतो? द स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज प्रूफ रेझिलियन्स म्हणतो. यस का शिअर रेझिलियन्स? शिअर रेझिलियन्स इथं टर्म असते बघा, ही ह्या केसमध्ये इथं टर्म असते शिअर रेझिलियन्सची. चला इथे लिहिले आता हे शिअर रेझिलियन्स. चला, स्ट्रेन एनर्जी विषयी तुम्हाला समजलं असेल हा पॅरामीटर. दुसरं जे कन्फ्युजन असतं बघा, कन्फ्युजन या टाईपमध्ये असतं. स्ट्रेन एनर्जी कुठल्या केसमध्ये? त्याच केसमध्ये ज्यावेळेस आपण काहीतरी पर्टिक्युलर अमाऊंटचा टॉर्क अप्लाय करतो त्यावेळेस किती असते? टाऊ स्क्वेअर अपॉन इथं असतं 4g. का बरं? काय चेंज आहे त्याच्यामध्ये? कधी पक्क ध्यानात ठेवा, हा जो असतो न्यूमरेटर तो असतो टाऊ मॅक्स, तो असतो मॅक्सिमम शिअर स्ट्रेस असतो तो, आणि त्यावेळेसचा स्ट्रेन एनर्जीचा हा फॉर्म्युला आहे. हे ॲज ॲन युज्युअल केसमध्ये हे असं असतंय.
टाऊ स्क्वेअर बाय 2g आणि टाऊ स्क्वेअर बाय 4g या टाईपमध्ये. हा झाला शेअर एनर्जीचा कन्सेप्ट.